हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे चापडगावला. जसं की लास्ट टाइम मी पण व्हिडिओ टाकला होता बघा चापडगावचा. तर आज पुन्हा आम्ही चापडगावला आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे भोजापूर धरणला. तर तिथे खाण्यासाठी आता आम्ही काही स्नॅक्स वगैरे घेतो. तर चला आता तुम्हाला दाखवते भोजापूरला गेल्यावरती. हा फोन पे आहे ना. हां हां पोंगे नाही आहे का? दोडके दोडके पण नाही. हे बघ कोको, गावचा खाऊ. गावाला असा खाऊ असतो. गावाला असा खाऊ असतो बघ. गोड मधलं का? हा कितीला आहे हे आलं? हा द्या 10 रुपयाचे द्या. दादा द्या ना, तुमचं एक दुकान. हा मग द्या ना फोटो. हे दोन द्या. हे दोन द्या. चाऊमिन हे दोन द्या. हे दोन द्या. कसला ज्यूस? कोल्ड्रिंक नाही. कोल्ड्रिंक नाही. बघ इथं काय बघा, अजून काय घ्यायचं? हे इथे इमली पण आहे. ही इमली द्या ना. हे काय ही वाली? अच्छा ही पण द्या. कितीला आहे? द्या 5 द्या. आणि ती 1 मिनिट, ती कितीला आहे? चम्मचवाली घ्यायची ना? त्या पण द्या 5. इथे ठेवा सर्व, म्हणजे आपण करू. समोसा. तर आता आलो आहे आम्ही भोजापूर धरणला आणि आता आम्ही इथे गाडी लावली आहे. आणि हे बघा, आता हे मी घेतलंय थोडंसं स्नॅक्स तिथे टाइमपाससाठी. ही गाडी आणि हे भोजापूर धरण. तर बघा किती छान. तर हे गेले मला सोडून पुढे. बघा लास्ट टाइम पण आम्ही इथे आलो होतो, पण त्याला आता 2-2.5 वर्ष झाले आणि त्यानंतर आता आलोय. तर आम्ही कुकू डार्लिंग, कसं वाटतंय भोजापूरला आल्यावर? वन्स मोर दोघांनी सोबत वन्स मोर. फालतू माणसे तुम्ही. वाव, व्हॉट अ व्ह्यू. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, जेव्हा पण मी व्हिडिओ काढते ना, मी फक्त दुसऱ्यांना व्हिडिओ मध्ये घेते, मला कोणीच नाही घेत.
अहो मी हे व्हिडिओ बनवते ना. तू बोलली काही? नाही 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 महाराज, तुम्हाला काही नाही. हे 2 हिरो आले आता पाठीमागनं. तुम्हाला अरे यार पाणी इथं. ठेवू का इथे? पाणी आपल्या माझ्या गाडी तिला बांधर आहे बाबा गेला असता पाण्यात तू सगळंच पाण्यात तुला पाण्यात वगैरे काढू का? त्याच्या आधीच मी काय करताय? मला वाटतं माशी धरत आहे. सोनेवाडीचे आहे का तुम्ही? डोंगरगाव. आम्ही चापडगाव. तर हे भोजापूर धरण आहे ना, हे पूर्ण डोंगर वस्तीमध्ये आहे. चारी बाजूने डोंगर आहे, हिरवळ आहे आणि मस्त पाणी वाहतंय. आम्हाला इथे येऊन खूप छान, खूप पॉझिटिव्ह फ्रेश वाटलं आम्हाला इथे येऊन. तुम्ही इथंच आहे म्हणे, धरण इथंच आहे म्हणे, घर बीर नाही म्हणे इथं कोणाचं. ते रिटर्न यायला लागलो होतो मागं, म्हटलं काही नाही म्हटलं जाऊ. कुठे बाबाचं काय बोलवत आता इथं लय छान व्ह्यू आलाय. तवला कॅमेरा भारी दिसतो. आम्ही मागाशी खाली पुलवर फोटो काढले. हा चांगले आले. इथं लय भारी दिसतंय. पप्पा बसा ना. नका काय बोलू, जाऊ दे, संपला विषय. बस ना, तू घाबरला असते. इथं ये, इथं बस, घाबरू नको, बस. दे मा मोये कांदा पोहे.
तुम्हाला खायचा का त्यांना इकडे तर कॅमेरा ना खतरा मामी मामी इथे इथं बस लक्ष सांगू दे. बोले मक्काचे हे बघ कुकू डक बघ. तिथून पाईपलाईन मक्काचे दिसला का पाणी वर तिकडे पण आहे दोन तिकडं कोपऱ्यात. स्वित्झर्लंडहून पण शेत आहे आपल्याकडे नांदूर मधली आली ना सीझन वाईज येते परदेशातले त्यांच्याकडे जेव्हा बर्फ पडतो ना तेव्हा तिकडे निवडून. हा इथं कसं म्हणलं एरिया दीदी बोल ना मला किती वाटत गावाची आता बघ घातली त्याच्यामुळे ती त्याच्या व्हिडिओ कसं विचारलं मॅचिंग झाली आता सोबतच घेऊन जायला बसलाय. रडल बघ ती. असं काय नाही काही असंच बोलताय. दर हे खाय खाय ना डोंगराच्या वरती जमीन आहे. धर धर येडी. जुना माणूस आहे. मामी हम्म? माझ्या ना एक येल्लो वाले चिप्स आहे हम्म. आणि हे वाले आणि सगळे माझ्या इकडे. मी माझा हवाला बनवून ठेवतो आम्हाला मला खायचा त्याच्यापेक्षा तुम्ही मध्ये काय पैशामध्ये 2 एकर येऊन गेलो ते रोड पण तिथं कसा फार्म हाऊस बघितला का तुम्ही? पाहिलं ना ते. तसं बोल. पाहिलं कसं कोणाचं आहे? डॉक्टरचं कसं बनवलं प्रभू डॉक्टर हा का त्यांनी बनवलं पुढे आपण सुधीर राहिले त्यांच्या हे पण आहे गुलाबाचे वगैरे रोपहिले. हे आहे ना रोड प्रॉपर्टी पण कधी बरं का ही काहीच काम केली त्यात दिवसेंदिवस पैसे घटत चालत किती मस्त वाटतं त्यापासून हम्म? मस्त वाटतं ना मस्त वाटतंय. झुकतो का तिथं 10 मिनिटला बाबाला बोलू जोडी आपल्याला. तिकडे तर असंच आहे संध्याकाळीला. नाही भविष्यात आहे ना ज्यावेळेस घेतला अशी माल आला तर ऐकून घे. हो नाही आता परत काम चालू आणि अजून एक हे येऊन राहिले ते हा पॉईंट आहे तुम्हाला किती लावायची होती ना ते सापडगावची? दुसरं धरणच नाही ना घे ना. एवढंच मोठं धरण. इथं एवढं डेव्हलप होणार रे काय मापलं. हा रोड झाला ना एकदा आता कोणते आपल्या जोडाड फाटे उद्या लोक शोधून जमिनी पाच जरी इथं भेटणार नाही. नाही अजून लोकांना ती कल्पना नाही एवढी अजून हे फक्त ठराविक लोकांना माहिती म्हणून त्यांनी आता घेऊन ठेवलं तुझं धरणाच्या कडेकडेला म्हणजे डेव्हलपमेंट करू राहिले तरी हे इथलं गावलेच होतं गावले पण एवढे प्रत्येक घरातला माणूस नोकरीला आहे. प्रत्येक घरात. काय झालं ते धरण झाले मग त्यांना धरणग्रस्त दाखले भेटले दाखले भेटले जे पुढे 10-12 शिकले नोकरी लागल्यावर ते पटापट कारण जमिनी गेल्या ना त्यांच्या. ते गाव पहिलं इथं होतं मग नंतर या धरणामुळे उठून तिथलं ते प्रकल्पग्रस्त असले थोडे मुलासारखे वाटतं ना धरण कधीच आहे 72 साधारण तुझ्यामध्ये दोघांमध्ये थोडंफार द्या 8-900 पैसा तुझं 100% 4 फुटच वाढतं 4 फूट पुढं भेटणारच नाही. शेतवान सारखे वाटतं सोनं जमीन आणि सोनं सारखं गोष्टी त्याचे पैसे कधीच कमी नव्हते वाढते ते. वाढते गेलं तर सोन्याचे 50 दुकान राहते सिन्नरमध्ये 25 असतील नाशिकमध्ये 100 असतील त्याचे पुढे गेलं जमीन नाही भेटत. वर्षानुवर्ष 12 महिने हवा राहते हा लय भारी माल आहे. 4-5 वाजता आहे ना
तुमच्या इकडची वालवड इतकी फेमस ते सगळे वातावरणामुळे पहिले डाळिंब तेवढं एवढं गाव आहे आमचं वालुडीचे 10 गाड्या भरत सीजन एप्रिल त्यात मे मधून चालू होती एप्रिल मे जून जुलै नाही, आता नाही. लोकांना वालवड कुठली सापडगाव चला दोन्ही गाड्या आणल्या पुढं पुढं ती टाकी राहील भरायची माहिती नाही ना कोणाची खरंच केळीची बाग आहे आमच्या इकडं हाय, केळी. चला नवीन झालेली आता पहिली नव्हती होत आमच्या इकडे लागलेली कोण लावली ते आहे कोणतरी. हा तिकडनं आलो का मग जाऊ तिकडं आपण व्हिडिओ बंद करा आता का बरं रे? एवढा भारी दिसतोय तू का बरं लावलं तेल नाही लावला आता तेल लावून कापायचे होते अंधेरी होते आम्ही मस्त इथं बसलो होतो एवढा उशीर नाही आता झाले चला आपला आता टाइम झाला चल पुढे जाऊ आपली गाडी आपली गाडीवर काढतो मी आता ईशा कधी म्हणतो वर अरे आम्हाला नाही माहिती पुढं ते लांब आहे पण किती लांब आहे पप्पा फार 60च्या पुढे 60 खिंड येते 60 नांदूर कधी असं निवांत झालं. हा लांब आहे ते भारी ते बघायला पण लांब आहे निवांत घेते गाडी कुकू ये तू पुढं आई ग तर हे असं आमचं निसर्गजन्य वातावरणामध्ये बसलेलं माझं गाव माझं माहेर काय काय खाल्लं डोकं खाल्लं का कुरकुरे खाल्ले. मोठा गटच विकत आणि 12 महिने पाणी राहतं इथं त्यामुळे इथे जमिनीला भाव आहे गोरक्षनाथांचा मळा हे कुक्कुटपालन करेल त्यांनी मेंढी पालन नाही करत बिराणा कोण आणलं हे पाहिलं का हे? तेव्हा चवली होती ना उस द्या ना दे तर व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी आता 2 पार्ट करते व्हिडिओचे तर हा पार्ट 1 आहे नेक्स्ट पार्ट उद्या येईल तर सर्वांनी नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला तर कोणाकोणाला माझं गाव आवडलं नक्की कमेंट करून सांगा आणि कोण ह्या एरियामधनं आहे म्हणजे सिन्नर चापडगाव सोनेवाडी धुरवड वगैरे कोण ह्या एरियामधनं आहे मला नक्की कमेंटमधनं सांगा